आय.एस. तुकाराम मुंडे जे नेहमीच त्यांच्या धडाडीच्या निर्णय क्षमतेसाठी ओळखले जातात. गेल्या 20 वर्षांमध्ये तब्बल 24 वेळा त्यांची बदली झाली आहे. मात्र तुकाराम मुंडेंवरती निलंबनाची कारवाई करावी आणि त्यांना अटक करावी अशी मागणी भाजपच्या एका आमदाराने केली. याचं कारण म्हणजे मुंडे हे जेव्हा नागपूरमध्ये महानगरपालिकेचे आयुक्त म्हणून काम करत होते तेव्हा स्मार्ट सिटी योजनेच्या प्रकल्पामध्ये त्यांनी भ्रष्टाचार आणि घोळ केला असा गंभीर आरोप करण्यात आलाय. नमस्कार, मी यामिनी दळवी आणि आपण बघताय एबीपी लाईव्ह. भाजपचे आमदार कृष्णा खोपडे यांनी तुकाराम मुंडेंवरती हे आरोप केलेत आणि यंदाच्या हिवाळी अधिवेशनामध्ये या संदर्भात लक्षवेधी देखील मांडली जाणार आहे. नागपूरमध्ये आय.एस. अधिकारी तुकाराम मुंडे यांनी 7 महिने नगरपालिकेचे आयुक्त म्हणून काम बघितलं. मात्र त्यावेळेला तिथे राबवण्यात आलेल्या स्मार्ट सिटी प्रकल्पामध्ये मुंडेंनी मुख्य कार्यकारी पदी नेमणूक नसताना देखील नियमबाह्य पद्धतीने हा कारभार आपल्याकडे घेतला असा गंभीर आरोप भाजपचे आमदार कृष्णा खोपडेंनी केलाय. इतकंच नाही तर त्याच वेळेला त्यांनी काही महिला अधिकाऱ्यांना धमकावलं असाही गंभीर आरोप खोपडेंचा आहे. या दोन्ही प्रकरणी पोलिसांमध्ये FIR दाखल करण्यात आले. पण महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळामधील ही घटना असल्यामुळे तत्कालीन पोलीस आयुक्तांवरती माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी कारवाई न करण्यासाठी दबाव टाकला असा घणाघात खोपडेंनी केलाय. कृष्णा खोपडे यांनी केलेल्या आरोपांवरती लक्षवेधीमधून चर्चा केली जाईलच. मात्र आय.एस. अधिकारी तुकाराम मुंडे हे कायमच त्यांच्या नियमांसाठी आणि त्यांच्या कडक शिस्तीसाठी ओळखले जातात. कोणत्याही सरकारला नेहमीच असे अधिकारी हे डोकेदुखी ठरतात. त्यामुळे तुकाराम मुंडे हे देखील कोणत्याही सरकारला झेपले नाहीत अशी चर्चा होते. आता या मागचं राजकारण नेमकं काय आहे, या आरोपांमध्ये नेमकं तथ्य किती आहे आणि यावरती मौन सोडून तुकाराम मुंडे नेमकं काही बोलणार आहेत का, याकडे लक्ष असेल.